बुद्धिस्ट सेमिनरी तथा बुद्धिस्ट ट्रेनिंग एंड कॉन्फरन्स सेंटर द्वारे धन्यवाद मेहरकाम सर. सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस सामग्री समगान तपो सुखो. सुखद आहे बुद्धत्व प्राप्ती, सुखद आहे सद्धर्म ऐकणं, सुखद आहे संघाची एकता आणि सुखद आहे सांघिक धम्मकार्य. आपल्या बुद्धिस्ट सेमिनरीच्या धम्मप्रचारक यंत्रणा स्तर पहिला श्रद्धावंत, यामध्ये आजचं 39वं सत्र. आपण यामध्ये सहभागी झालेले सर्व मान्यवर डॉक्टर R.D. बडगे साहेब, जे सूत्रसंचालन करतायत ते मेहरकाम सर, ज्यांनी आपल्याला सुमधुर आवाजामध्ये त्रिशरण पंचशील दिलं, स्वतः ग्रहण केलं, असे जेतवन धम्म संस्कार केंद्राचे तेलवाडी पैठणचे अरुणजी बल्लाळ साहेब. आज श्रद्धावंत मध्ये आपण धम्मगुण, धम्माचे गुण अभ्यासणार आहोत. खरं तर हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपण निष्ठावंत मध्ये सुद्धा घेतलेला आहे आणि वारंवार घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही धम्म म्हणतो, धर्म म्हणतो, मात्र नेमकं कशाला धम्म म्हणायचा, नेमकं कशाला धर्म म्हणायचा, याविषयी मात्र आमच्यामध्ये काटेकोरपणा दिसत नाही. आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी जे बौद्ध पूजापाठ प्रकाशित केलं 1956 त्या बौद्ध पूजापाठामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला पूजापाठामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश करावा याची सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये त्रिरत्न वंदना आहे, बुद्ध वंदना आहे, धम्म वंदना आहे आणि संघ वंदना आहे. ज्या वेळेला आम्ही बोलतो, ज्या वेळेला आम्ही विचार करतो, त्याचा उच्चार करतो आणि आचरण करतो, त्या सगळ्या गोष्टीला या धम्माच्या गुणांचं मापदंड लावणं आवश्यक आहे. भगवान बुद्धांचा धम्म असा एकमेव धम्म आहे की ज्या धम्मामध्ये प्रत्येक गोष्टीला मोजमाप दिलेलं आहे, फुटपट्टी दिलेली आहे आणि ही फुटपट्टी आमच्यासाठी खूप खूप अशी आवश्यक आहे.
ती आवश्यकता आमच्या लक्षात आली पाहिजे आणि आम्ही प्रवचन करताना असो, आमचं व्यक्तिगत जीवन जगताना असो, आम्ही ही फुटपट्टी आमच्या प्रत्येक गोष्टीला लावली पाहिजे. मग बुद्ध कोणाला म्हणायचं? त्याच्यासाठी बुद्धांचे गुण दिले, 9 निकष दिले. ज्या वेळेला धम्म कशाला म्हणायचं, त्यावेळेला धम्माचे 6 गुण दिले आणि या 6 गुणांना आम्ही प्रत्येक वेळेला स्मरण केलं पाहिजे, त्याला फुटपट्टी लावली पाहिजे. संघाचे सुद्धा 9 गुण आहेत आणि ही जे 9 गुण आहेत, जे 9 निकष आहेत, ते 9 निकष पूर्ण करत असेल तरच तो संघ होऊ शकतो. म्हणजे बुद्ध धम्म संघ ह्या तिन्ही गोष्टी एकत्रित केल्या तर 9 भगवंत म्हणजे बुद्धाचे गुण, 6 धम्माचे गुण, 15 आणि 9 संघाचे गुण, संघाचे निकष, असं सगळे एकत्रित 24 होतात. आम्ही ज्या वेळेला धम्मचक्राचा अभ्यास करतो, प्रतित्य समुत्पादाच्या सोबत ज्या साखळ्या आहेत त्या 12 आणि 12 24 आहेत. त्याच्यासोबत आम्ही बुद्ध धम्म संघाचं या 24ची आठवण आम्ही ठेवली पाहिजे. आणि एक गोष्ट महत्वाची आहे की लगेच हे सगळं 100% परिपूर्ण असेल असं नाही. म्हणजे बुद्धत्वाचे तर 9 निकष परिपूर्णच आहे. विषय जो येतो ते बुद्धत्वाच्या मार्गावर चालणाऱ्यांचा आणि धम्मविचार स्वीकारण्याचा विषय येतो, तो सामूहिक संघकृती करणाऱ्याचा आणि त्यांच्या 9 निकषाचा. धम्मगुणांचा खूप आपण सगळे वंदना म्हणत असतो आणि ही वंदना म्हणत असताना आमचं स्पष्ट चालू असतं, स्वाकातो भगवतो धम्मो संदिटिको अकालिको येही पशिको ओपनायको पच्चतं विदितव्यो विहीयति धम्मं याव जीवितं पर्यंतं शरणं गच्छामि. काही ग्रंथामध्ये किंवा वंदनेच्या सूत्रपठणामध्ये हे धम्मं याव जीवितं पर्यंतं शरणं गच्छामि नाही. म्हणजे मी धम्माचं आजीवन अनुसरण करतो हे काही ग्रंथामध्ये नाही, मात्र बाबासाहेबांच्या ग्रंथात आहे. इतरत्र फक्त त्या धम्मं याव जीवितं शरणं गच्छामि याऐवजी धम्मं शरणं गच्छामि याव जीवितं हे शब्द वजा केलेले आहेत. ज्या वेळेला आम्ही कधी हे सूत्रपठणाचं पुस्तक घेत असो त्यावेळेला निदान आम्ही ह्या गोष्टी चेक केल्या पाहिजे की खरंच यामध्ये बुद्ध धम्म संघाला जीवन अनुसरण्याची संकल्पना दिलेली आहे, ती गाथा दिलेली आहे का फक्त तात्पुरतं ते चालू असताना, वंदना चालू असतानाच आम्ही अनुसरण करणार
अशा प्रकारची गाथा दिलेली आहे. हे आम्ही पाहिलं पाहिजे, तपासलं पाहिजे. आणि प्रामुख्याने बाबासाहेबांनी जो बौद्ध पूजा पाठ दिला, त्या बौद्ध पूजा पाठाच्या गाथा जशाच्या तशा आहेत की नाहीत, हे सुद्धा आम्ही तपासलं पाहिजे. आता स्वाखातो भगवता धम्मो, हे जे सगळं पहिलं कडवं आहे, त्यामध्ये या सगळ्या 6चे 6 गुण दिलेले आहेत. मात्र त्याचे अर्थ जे आहेत, ते अर्थ वेगळ्या वेगळ्या पुस्तकामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिलेले आहे. स्वाखातो भगवता धम्मो, स्वाखातो मध्ये म्हणजे स्पष्टपणे सांगितलेला भगवंताचा धम्म आहे. मात्र बाबासाहेबांनी मात्र त्याचं जे ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलेलं आहे, ते मात्र अतिशय सुरेख पद्धतीचं आहे. की बाबासाहेबांनी त्याचं भगवंताने ज्या धर्माचा सुंदर उपदेश केला आहे, धर्माचा निकष लावतात. मुद्दाम मी ते आवर्जून त्या बाबासाहेबांच्या सूत्रपठणाच्या पुस्तकातूनच ते वाचलं की ज्या धर्माचा सुंदर पद्धतीने उपदेश केलेला आहे. स्वाखातो भगवतो धम्मचं बाबासाहेबांनी केलेलं हे मराठीत भाषांतर आहे. इतर ठिकाणी ते स्वाखातोचं किंवा जो धर्म श्रवणाने आलेला आहे, काही ठिकाणी की स्पष्टपणे सांगितलेलं आहे, पण बाबासाहेब म्हणतात सुंदर उपदेश केलेला आहे. आणि ही सुंदरता कुठं आहे, तर ही सुंदरता ऐकण्यात आहे, बोलण्यात आहे आणि आचरण करण्यात आहे. धम्माची इतकी पद्धतशीर मांडणी आपल्याला इतरत्र कुठेही सापडत नाही. ज्या वेळेला आपण श्रामणेर होतो, त्यावेळेला श्रामणेर प्रश्न आपल्या पुढं लगेच येतात. एक नाम की म्हणजे एक काय आहे, 2 काय आहे, 3 काय आहे, असं सगळं विचारलं जातं. आणि हीच क्रमबद्धता आम्हाला या धम्मामध्ये आढळते की आम्ही सहज पंचशील म्हणतो, त्रिसरण असतं, 2 म्हटल्यावर नामरूप असतं, 3 म्हटलं की आम्हाला लगेच प्रज्ञाशील समाधी आठवते. बाबासाहेबांनी मात्र त्याला ज्ञानशील करुणा म्हटलेलं आहे. ज्या क्रमबद्धता आहेत, मग अष्टांगी मार्ग आला, 10 पारमिता आल्या, सप्तबोधांगी आली, ही जी सगळी आखणी केलेली आहे, ती धम्माची सुंदर पद्धतीने केलेली आहे, उपदेशाच्या अनुषंगाने केलेली आहे. संदिठिकोचा अनेक ठिकाणी सादृशिक असाच अर्थ दिलेला आहे, परंतु बाबासाहेबांनी त्याचा अर्थ की ज्याचे सत्य येथे डोळ्यासमोर पाहता येते, काही ठिकाणी प्रचिती देणारा आहे. खरं तर आम्ही म्हणजे बाबासाहेबांच्या संस्थेने सुद्धा काही ठिकाणी, काही सगळ्या नाही पण काही पुस्तकामध्ये हा अर्थ बदलून टाकलेला आहे. सत्य कशाला म्हणायचं
आणि धर्म कशाला म्हणायचं या संधिटिकेचा इतका स्पष्ट अर्थ मला इतरत्र कुठेही दिसला नाही, की जे सत्य डोळ्यासमोर पाहता येते. त्याचं संधिटिकेचं सादृश्यिक असा अर्थ काही ठिकाणी केलेला आहे, पण त्यांनी काही ते स्पष्ट होत नाही. हा त्याचा दुसरा निकष आहे, की जे सत्य डोळ्यासमोर पाहता येतं. अकालिको हा धम्माचा तिसरा गुण आहे आणि महत्वाचा गुण आहे. अकालिको म्हणजे त्याचा अर्थ होतो की ताबडतोब फळ देणारा असा हा धर्म आहे. बघा, आपण पंचशिलाकडे बघा, त्याच्यातलं कोणतंही शील किंवा कोणतंही तत्व घ्या, ज्याला विशुद्धी मार्गाचं तत्व म्हटलंय, कोणतंही तत्व घ्या, त्या तत्वाचं फळ आम्हाला तात्काळ मिळतं. की आणि काही तर तत्व इतके आज गंभीर स्वरूप घेत आहेत की विचारता सोय नाहीये. म्हणजे काही ज्या रोगांचा प्रादुर्भाव होतोय, त्या रोगांच्या प्रादुर्भावाशी जे पंचतत्व किंवा पंचशील न पाळणं हेच त्यामध्ये जाणवतं. आणि आपण जे सुरामेरय मद्यपमाद ठाणा वेरमणी शिक्कापदं समाधियामी ही जे 2600 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलं, त्याचा संदर्भ आजही तितकाच जिवंत आहे. की सुरामेरय मध्यमध्ये बाबासाहेबांनी सरळ स्पष्ट की दारू पिणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे. आणि दारूने, अल्कोहोलने जर शरीराच्या नेमक्या कोणत्या पार्टचा नाश होतो, कोणत्या पार्टला धक्का पोहोचतो, तर ते असतं लिव्हर, ते असतं यकृत. आणि या लिव्हरने शरीरावर प्रचंड परिणाम होतात. लिव्हर हा एक फार असा महत्त्वाचा अवयव आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे दारू पिल्यावर लिव्हर खराब होतं, पण दारू प्यायचं थांबलं की लिव्हर हा एकमेव असा अवयव आहे की तो वयाच्या कोणत्याही वेळेला तो पुन्हा पूर्णता होती, त्याचा पुन्हा त्याचा जन्म झाल्यासारखं, की तो पुन्हा येतो. जो खराब झालेला आहे तो भाग जाऊन पुन्हा त्या ठिकाणी जसं एखाद्या झाडाला पुन्हा फांदी फुटावी, तसं लिव्हरमध्ये पुन्हा नवीन लिव्हर येतं. इतकं त्याचं ही तात्काळ फळ देणारी प्रक्रिया असते. आपण हे पाहतोय की पहिलं स्वाखातो, दुसरं संधिटिको, तिसरं अकालिको, चौथं यही पश्चिको. यही पश्चिकोचा सरळ अर्थ आहे की या आणि अनुभवा. हे प्रत्यक्ष अनुभवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही आलं आणि अनुभवल्याशिवाय या धर्माची प्रचिती येत नाही. ही फक्त जसं धम्माचे 3 टप्पे सांगितले जातात, परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन. म्हणजे फक्त इतिहास अनुभवणं, नंतर दुसरं त्याचं प्रत्यक्ष प्रचिती घेणं आणि त्याचे फळ अनुभवणं. तर या
3 टप्प्यामध्ये धम्म सांगितला जातो. अनेकदा आता आपलं जे धम्म देसनेचं काम चालू आहे, हे फक्त परियत्तीमध्येच मोडतं. म्हणजे आम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत नाही. आणि प्रत्यक्ष अनुभव घेतला की मग आमचे प्रश्न भर 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 सुटत जातात. ज्या काही गोष्टी आहेत, एक जे कार्ल मार्क्सनी सांगितलं की जग कसं असावं सगळ्यांनी सांगितलं, पण ते कसं बदलावं कोणी सांगितलं नाही. हे कसं बदलावं हे भगवंतांनी सांगितलं, भगवान बुद्धांनी सांगितलं आणि ते या अनुभवाच्या माध्यमातून सांगितलं. आणि पुढचा जो भाग आहे तो ओपनायको विदितव्यो वियुती, म्हणजे तुमच्या विज्ञानाच्या कसोटीवर, तर्काच्या कसोटीवर धर्म टिकला पाहिजे. आणि याचा ओपनायकोचा आणि विदितव्यचा एक मोठा पुढं अर्थही पुढचा असा आहे की तुम्ही विज्ञानाच्या तर्काला धरून धम्मामध्ये सारखं सखोल 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 जाता. सारखं तुम्ही प्रगतीकडे जाता. सारखं ज्याला आपण पूर्णावस्थेकडे जाणं म्हणतो, त्या पूर्णावस्थेकडं आम्ही जात असतो. महासागराचे जे गुण सांगितलेले आहेत, त्या महासागराच्या अनेक गुणांमध्ये या गुणांचा पण समावेश आहे की महासागरात माणूस जसं जसं पुढं जातो तसतसं तो सागर खोल 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 होत जातो. तसंच आम्ही धम्मामध्ये विज्ञानाच्या आधारे, तर्काच्या आधारे आम्ही चालत राहिलो, जात राहिलो तर आम्ही अधिक 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 सखोल होत जातो. या सखोलतेकडं आम्ही गेलं पाहिजे. या महासागरांचं आता मला मोह आवरत नाही की महासागराचा एक महत्त्वाचा गुण आहे की तो वरून समजत नाही, पण त्याच्यामध्ये प्रवेश केल्यावर त्या आत अनेक त्या ठिकाणी माणकं असतात. शंख शिपल्यामध्ये असलेले ते माणिक मोती त्यामध्ये मिळून येतात. संघाचंही तसंच आहे की आम्ही धम्माचा जो संघ असतो तो बाहेरून तितका लक्षात येत नाही, परंतु ज्या वेळेला आम्ही त्यामध्ये प्रवेशतो त्यावेळेला की यामध्ये जे निब्बाणाच्या गोष्टी आहेत, अरहंताच्या गोष्टी आहेत, तर ही वेगळी वेगळी मोती सापडतात. म्हणजे त्यामध्ये कोणी श्रोतापन्न असतं, कोणी सकृदागामी असतं, कोणी अनागामी असतं, कोणी अरहंत असतं. पण ही ओळख जी आहे, ही ओळख आम्हाला धर्मात घुसल्याशिवाय, धर्मात चिंब झाल्याशिवाय लक्षात येत नाही. ज्या वेळेला आम्ही त्यामध्ये जातो, इतरत्र असेल की नदीच्या किनाऱ्यावर गेल्यावर त्याचा नदीचाही फायदा घेता येतो आणि किनाऱ्यावरचाही फायदा घेता येतो. मात्र धम्मामध्ये मात्र धम्म प्रवाहामध्येच उतरावं लागतं. आणि ज्या वेळेला प्रवाहात उतरता त्यावेळेला आम्हाला याची खरी प्रचिती येते, खरा अनुभव येतो. त्यामधले हे जे वेगळे वेगळे मोती म्हटलं गेलं ते समजतात. तर हे बाबासाहेबांनी सांगितलेले धम्माचे अतिशय महत्त्वाचे निकष आहे.
महत्त्वाचे गुण आहेत. जर खूप किचकटपणे कोणी सांगितलं तर समजायचं की तिथं धर्म नाही आहे. बाबासाहेबांनी काही संदर्भ वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत. भारतामधली अवस्था अशी आहे की विद्वान कोणाला म्हटलं जातं की जो बोजड शब्द वापरतो आणि सोपी गोष्ट कठीण करून सांगतो त्याला विद्वान म्हटलं जातं. परंतु धर्मामध्ये तशी बाब नाही. तो अगदी सहज सुलभ पद्धतीने त्या धर्माचा उपदेश केलेला असतो. आपण जर पाहिलं सगळे सुत्त भगवंताचे वाचले तर भगवंताने की जर ते शेतकऱ्याजवळ गेले तर ते शेतकऱ्याच्या पद्धतीने धर्म समजून सांगतात. ते एखाद्या म्हणजे पुरोहिताकडे गेले तर त्या पुरोहिताच्या सिस्टीमने सांगतात. स्त्रिया असतील तर त्यांना त्या सिस्टीमने ते सांगतात. अनेक प्रतीकं अनेक उदाहरणं देऊन भगवान बुद्ध हा या धर्माचा उपदेश करतात आणि तो त्यांच्या भाषेमध्ये करतात. त्यांना अचूकपणे चपखलपणे ते उदाहरणं लक्षात येतील, समजतील अशा पद्धतीने तो उपदेश केला जातो. इथं तर खरं ते विद्याचरण संपन्न हा गुण महत्त्वाचा लागू होतो. तर धम्माच्या पुढच्या धम्मवंदनेतल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या शब्द बदलले की सारखेच आहेत. म्हणजे येच धम्मा अतीताचे, येच धम्मा अनागता पचपन्नाचे, ये धम्मा अहम वंदामी सबदा. म्हणजे पूर्वी असलेला धर्म, आताच असलेला आणि पुढं होणारा या सगळ्याला मी वंदन करतो. तर धर्म एकच आहे. म्हणजे आम्ही पाहिलं मैत्रीची भाषा, प्रेमाची भाषा जगभर एकच आहे. बॉडी लँग्वेज एकच आहे. सध्या बॉडी लँग्वेज हा शब्द विकसित झालेला आहे. तर आमची बोलीभाषा वेगळी वेगळी असेल पण राग येण्याची, मैत्रीची, बंधुतेची, लोभाची, स्वार्थपणाची ही भाषा सर्वत्र सर्व काळ सारखीच आहे. या त्यात बाबासाहेबांनी एक आवर्जून उल्लेख केला तो आपण कधी कधी विसरून जातो की ज्या वेळेला नेपाळमध्ये बाबासाहेब गेले आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये काही ठिकाणी बातम्या आल्या की बाबासाहेबांना काठमांडूमधील पशुपतीनाथ मंदिराला प्रवेश नाकारला. बाबासाहेब म्हणतात की तिथं पशुपतीकडे जाण्याचा संबंधच येत नाही, कारण मी नथी मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं. बाबासाहेब ती गाथा तशीच्या तशी त्या ठिकाणी वापरतात की मी बुद्धाला सोडून कोणाला अनुसरणार नाही, धम्माला सोडून कोणाला अनुसरणार नाही, संघाला सोडून कोणाला अनुसरणार नाही. तर हे जे अनुसरण आहे, जे बाबासाहेबांनी आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवट कसा करावा, ही बौद्ध क्रांती जागतिक स्तरावर बाबासाहेबांनी दिलेली आहे की प्रारंभ त्रिसरण पंचशिलांनी करावा आणि जो शेवट आहे तो या सरण तयानी करावा. आणि आता जगाने ते स्वीकारलेलं आहे. पुढचा जो मुद्दा पाहायचा आहे आपल्याला की बाबासाहेबांनी जे एक महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे द बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. या ग्रंथासाठी बाबासाहेबांची तब्येत
ठीक नसूनही त्यांनी अतिशय कष्टाने अहोरात्र जागून हा ग्रंथ पूर्ण केलेला आहे. 24 ऑक्टोबर 1951ला दिल्लीला बाबासाहेबांनी औपचारिकरित्या भगवंताचं धूप दीप पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून सकाळी 7 वाजता या ग्रंथाला लिहायला सुरुवात केलेली आहे. आणि शेवटची जी प्रस्तावना आहे ती बाबासाहेबांनी 5 डिसेंबरच्या रात्री पूर्ण केलेली आहे. इतका प्रदीर्घ काळ या ग्रंथासाठी बाबासाहेबांनी वेळ दिलेला आहे. म्हणजे 51 ते 56 म्हणजे 5 वर्ष आणि वर 7 आणि 5 12 म्हणजे 5 वर्ष 12 दिवस बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथाच्या काही कॉपीज बाबासाहेबांनी अगोदरच सर्वत्र पाठवलेले आहेत की ज्याचं नाव द बुद्ध अँड हिज गॉस्पेल म्हणून होतं. त्या ग्रंथाच्या काही प्रती म्हणजे त्यावेळेला जर्मनमध्ये एका विद्वानाने त्या प्रकाशित पण केल्या, भाषांतरित पण केल्या. त्याच्या प्रती मिळवण्यासाठी पण आपला प्रयत्न चालू आहे, परंतु त्या प्रती उपलब्ध आहेत. या प्रामुख्याने आपल्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये आहे. इकडं मिलिंद महाविद्यालयामध्ये अजून काय आम्हाला ट्रेस लागला नाही. तर यामध्ये आणि बाबासाहेबांनी नंतर दुरुस्त केलेल्या द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये फार तफावत नाही. म्हणजे जो उपद्घात आहे, सुरुवातीचे ज्या काही गोष्टी आहेत ते 1-2 पानं आणि बाबासाहेबांनी त्याचं नाव सोडून फारसं बदल केला नाही असं राजरत्न ठोसर यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटलेलं आहे. कारण त्यांना विजय सुरवाडेंकडून या ग्रंथाची प्रत उपलब्ध झाली होती. ते राजरत्न ठोसर यांना मी पण रिक्वेस्ट केली होती की मला त्या ग्रंथाची प्रत मला पाहायला मिळेल का, झेरॉक्स करायला मिळेल का, परंतु त्यांनी काय त्याला अनुकूलता दाखवली नाही. बडगे साहेबांनी आणि आम्ही सुद्धा ते ज्यांनी ट्रान्सलेशन केलं त्यांच्या मुलाकडं पण याचा प्रयत्न केला होता, पण त्याला काही यश मिळालं नाही. या ग्रंथ पण त्याचं त्यावेळेला ट्रेडल प्रेस होती. त्या ट्रेडल प्रेसमध्ये बहुतेक ग्रंथची म्हणजे बांधणी पूर्ण झाली होती. फक्त बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणामुळं ती लांबणीवर पडली आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीने 1957ला तो ग्रंथ प्रकाशित केला. त्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये डॉक्टर भदंत आनंद कौसालयन यांनी केलं आणि ते 1961मध्ये झालं. आणि मराठीमध्ये हा ग्रंथ येण्यासाठी 1970 साल उजडलं. म्हणजे खऱ्या अर्थाने 56 साली जी मंडळी दीक्षित झाली होती, भारावलेली होती, त्या मंडळींना हा ग्रंथ अगदी खूप कमी लोकांना पाहायला मिळाला. आणि त्याच्यामुळं बाबासाहेबांच्या व्हिजननी ज्या पद्धतीने हा ग्रंथ पोहोचायला पाहिजे होता त्या पद्धतीने पोहोचला नाही. आणि त्याच्यामध्ये भाषांतरामध्ये
अनेक एरर्स पण आलेले आहेत. कालच बडगे साहेबांचं आणि आमची चर्चा होत असताना की आपल्याला हे जे एरर्स आलेत, ज्यावर खरं म्हणजे आमची जी बौद्ध धर्माची भाषा आहे, त्या भाषेचं खूप विकृतीकरण झालंय. त्याच्यातले काही शब्दाचे चुकीचे अर्थ लागले गेलेत आणि म्हणूनच आमची बऱ्याच वेळेला जे ग्रंथ वाचताना, संदर्भ घेताना आणि मतितार्थ सांगताना गफलत होते, गडबड होते आणि ती गडबड आम्हाला पुन्हा दुरुस्त करायची आहे. या अनुषंगाने की या ग्रंथामध्ये काही जणांनी त्याच्यावर आक्षेप घेतला की या ग्रंथामध्ये तो माईसाहेबांच्या ताब्यात होता आणि मग त्याच्यामध्ये काही भेसळ झाली असेल, काही गोष्टी त्याच्यातून काढून टाकल्या असतील, परंतु परंतु कुठंही करू नये. काही अर्थ आम्हाला अद्याप लागायचे आहेत. जसजसं आम्ही त्यामध्ये सखोल जात जाऊ तसतसे आम्हाला हे अर्थ उलगडत जातील. मी नेहमी सांगतो की आमच्या एका मित्राच्या घरी मी जिथं जाईल तिथं पहिल्यांदी बौद्ध घरामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ मागून घेतो. मी गेलो, पाहिलं तर त्या ग्रंथाच्या सगळ्या ग्रंथाच्या खाली त्यांनी प्रत्येक ओळी खाली अंडरलाईन केली. मी त्याला विचारलं, अरे हे काय आहे? तर तो म्हटला की मी जेव्हा पहिल्यांदी वाचायला घेतला त्यावेळेला जे महत्त्वाचं वाटलं त्याच्या खाली अंडरलाईन केली. दुसऱ्यांदा वाचायला घेतला तेव्हा काही गोष्टीवर ओळी खाली अंडरलाईन केली आणि तिसऱ्यांदा वाचला तर नंतर माझ्या लक्षात आलं की या सगळ्याच ग्रंथाच्या ओळी खाली अंडरलाईन झालेली आहे. तर इतकं त्यातला प्रत्येक शब्द बाबासाहेबांनी मोजून मापून टाकलेला आहे. कोणता काढायची गरज नाही आणि कोणता टाकायची गरज नाही. काहींनी गडबडी केल्या. एकाने नागपूरच्या एका व्यक्तीने संक्षिप्त भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म असा एक छोटा ग्रंथ काढला होता, पण मुळामध्ये हाच ग्रंथ हँडबुक आहे. त्याचं पुन्हा संक्षिप्तीकरण करणं म्हणजे विकृतीकरण करणं आहे. या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. वर्षावासामध्ये सर्वत्र या ग्रंथाचं वाचन चालू आहे. काही जणांनी वेगळे वेगळे ग्रंथ वाचायला घेतलेले आहेत, मात्र हाच ग्रंथ आणि त्याच्यासोबत बाबासाहेबांनी लिहिलेले क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध आणि मार्क्स हे दोन्ही ग्रंथ चिंतनासाठी आणि त्याचे अर्थ आणि त्याचे संदर्भ स्पष्ट होण्यासाठी आवश्यक आहे. मात्र सामान्यपणे आम्हाला सततचं जीवन जगण्यासाठी एकटाच ग्रंथ पुरेसा आहे. आपण या ठिकाणी सर्वजण सहभागी झालात. आज श्रद्धावंतचं आपण हे पाहत आहोत. एक महत्त्वाच्या 2 सूचना आहेत. श्रद्धावंतचं आकलन चाचणी 9 नंतर आपल्या व्हॉट्सअपवर टाकली जाईल. ज्यांनी सोडवली आहे त्यांच्यासाठी त्या लिंक ओपन होणार नाहीत, पण ज्यांनी सोडवली नाही त्यांच्यासाठी ती लिंक ओपन होईल. त्यांनी त्या पूर्ण कराव्यात. नंतर दुसरी सूचना आहे की आपला ई बुद्धिस्ट वार्ता हे प्रकाशित झालेलं आहे. आषाढ पौर्णिमेलाच प्रकाशित बडगे साहेबांच्या संपादकत्वाखाली ते प्रकाशित झालेलं आहे. मात्र ते आपल्या ग्रुपवरही टाकलं आहे, परंतु काहींचं त्याच्याकडं अजून व्हायरल करण्याकडं लक्ष गेलं नाही. ते ई बुद्धिस्ट वार्ता जास्तीत जास्त ठिकाणी जाईल
आणि त्याच्यावर चर्चाही होईल. ही गरजेची गोष्ट आहे. म्हणजे आपणही आपल्याला निकष लावले पाहिजे. त्यातलं बरोबर चूक याची पण आपल्याला शहानिशा करता येईल. तर या ठिकाणी आपण सर्वजणांनी या गोष्टी ह्या केल्यात, सहभागी झालात. आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपल्यातील बुद्धत्व बीजाला, धम्मविचाराला आणि संघविचाराला मी वंदन करून या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. ओम मनी पद्मे हूँ.